Good morning to all. Now, in this module 2, dealing with environmental disasters, today we will see disaster mitigation. मिटिगेशन म्हणजे तीव्रता कमी करणे किंवा शमन करणे, एखादी मॅनेजमेंट करणे थोडक्यात सांगायचं असेल तर. So, what is disaster mitigation? Let us study. Disaster mitigation refers to measures, काहीतरी उपाययोजना taken in advance of a disastrous event in order to reduce the impact of the event. एखादी आपत्ती येण्याची शक्यता आहे किंवा आलेली असेल तर आपण त्याला त्याची तीव्रता कशी कमी केली पाहिजे. त्यानंतर इफ नॉट प्रिव्हेंट द इम्पॅक्ट ऑफ द इव्हेंट, म्हणजे एखादी घटना झाली असेल तर कोणकोणत्या आपल्याकडं फॅसिलिटीज उपलब्ध असायला हव्यात किंवा होण्याच्या आधी देखील कोणत्या आपण प्रिकॉशन्स आपण घ्यायला हवी. आता उदाहरणार्थ अनेक ठिकाणी मोठमोठे प्लांट्स असतात, त्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स असतील किंवा महाविद्यालय किंवा हॉटेल्स, त्यानंतर मोठमोठे मॉल्स तुम्ही पाहता तर या ठिकाणी व्यवस्थापन फायर एक्सटिंग्विशर्स असतात. पेट्रोल पंपवर तुम्ही पाहता फायर एक्सटिंग्विशर्स असतात किंवा RGPPL मध्ये तुम्ही पहा, सगळीकडे जे आहेत ना फायर एक्सटिंग्विशर्स आहेत. मग हे काय आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा एक भाग आहे. डिझास्टर होण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी, त्याच्या काही टूल्स जे आहेत हे आवश्यक असतात. तर डिझास्टर मिटिगेशन म्हणजे शमन, डिझास्टर म्हणजे आपत्ती कमी करणे, त्याची तीव्रता कमी करणे किंवा झाल्यावर कशा प्रकारे पावले उचलली पाहिजेत आणि होण्याच्या अगोदर कोणत्या प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजेत. साधी गोष्ट आहे, आपल्या घरी गॅस असतो, आपण काहीतरी जे आहेत ना गॅस काळजी किंवा खिडक्या किचन मधल्या असेल तर ओपन करून ठेवाव्यात किंवा काहीतरी गॅस आपल्याला थोडंसं जाणवलं तर लाईट्स वगैरे बंद केले पाहिजे. हे पण डिझास्टर मिटिगेशन जे आहे ना, जे होऊ नये त्या आधी पण काही अनेक गोष्टींची काळजी आपण घ्यायला हवी. आता अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी शॉर्ट होतं किंवा भरपूर काही नुकसान होण्याची शक्यता असते. मग ते होण्याच्या आधी काहीतरी प्रिकॉशन्स आपण घ्यायला हवीत, तर ह्यालाच आपण मिटिगेशन असं म्हणतो. तर मिटिगेशन मेजर्स इन्क्लूड कोणकोणते उपाययोजना आपण यामध्ये सांगू शकतो. तर उदाहरणार्थ includes awareness program. One should create awareness about how to prevent disasters, what steps has to take if the requirements occurs. Then scientific land use planning, then in infrastructure design and location. So these are some of the disaster mitigation measures that one has to take care of it. Investment in disaster mitigation is very important. Investment in disaster mitigation plans save at least 3 times the amount of economic and social recovery costs. Then goals of disaster mitigation. कोणकोणते goals आहेत? Just we will extend the discussion, creating awareness and education about different disasters through distribution of information and materials can reduce personal injury, damage of property and disruption of community. Okay, creating awareness. How to create awareness? I think how to create awareness? Just say for example,
In schools and colleges, guest lectures are organized in order to create awareness about disaster mitigation. Then in NSS, NCC, such camps or residential camps, the awareness is created. Awareness एखाद्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी जाणीव आणि जागृती विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये निर्माण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या जातात. आता उदाहरणार्थ अवेअरनेस फायर एक्सटिंग्विशर बद्दल आपल्या महाविद्यालयामध्ये RBPPS चे जे आपत्ती व्यवस्थापनाची त्यांना जबाबदारी दिलेली आहे, तर त्यांनी पण आपल्या महाविद्यालयात येऊन फायर एक्सटिंग्विशर बद्दल जाणीव आणि जागृती निर्माण केली. काय झाल्यावर एकदम काहीतरी डिझास्टर्स ऑकर झाले किंवा मॅनमेड असतील किंवा नॅचरल असतील तर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. तर यासाठी आपल्याला आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान हे कधीही चांगलंच असतं. त्यानंतर मोबिलायझिंग सपोर्ट ऑफ डिफरंट एजन्सी सच ॲज लोकल गव्हर्नमेंट. मोबिलायझिंग सपोर्ट मीन्स लोकल गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, झडपी, त्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांचे कशा प्रकारे मदत घेतली पाहिजे किंवा पोलीस जे काही त्यांची कशी मदत आपण घेतली पाहिजे. तर कोणकोणते इमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफिसर्स कोणकोणते आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल्स, इन्शुरन्स कंपनीज अँड डिफरंट व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स कॅन इन्शुअर बेटर at the time of facing any disaster. ठीक आहे. लोकल लेवलवर समाजसेवी संस्था असतात, त्यांची आपण मदत कोणत्या प्रकारे कशा प्रकारे किंवा त्यांना आपण कॉन्टॅक्ट हा लवकरात लवकर कसा करू शकतो याची आपण काळजीही घ्यायला हवी. कॉन्टॅक्ट नंबर्स असतील किंवा काही ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांनी असं काय झालं तर त्यांच्याकडे कोणकोणत्या फॅसिलिटी किंवा मेजर्स कोणकोणते आहेत जेणेकरून आपत्ती ही येणार नाही किंवा आली तर कशा प्रकारे त्यावर पावलं उचलली पाहिजेत याबद्दल. त्यानंतर मोबिलायझिंग सपोर्ट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अँड NGOs नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स अँड हाऊ टू कॉन्टॅक्ट विथ देम in order to get immediate support. Then goals number 3, increasing disaster mitigation activities. It means mitigation activities into routing planning will help integrate disaster mitigation activities into planning, preparedness and disaster relief operation activities and reporting disaster mitigation activities and collection of data. The same thing I have discussed in with the help of previous 2 points. Then public policies. Public policies includes initiative to reduce the vulnerability of people and communication to disasters would help prepare sub-action plans at local and regional levels. Public policies, which are the public policies made by the local people, because local people, they know how to handle such a disasters, and they can immediately come at the place of wherever disasters occurs. It is very important. Public policies. Then in the last few decades, what happens? Different countries have prepared national mitigation. काहीतरी प्रिपेअर्ड प्लॅन असला पाहिजे. काही झालं की प्रिपेरेशन पाहिजे. उदाहरणार्थ प्रिपेअर्ड प्लॅन, आता आपण प्रत्येक शहरामध्ये फायर जे काही अग्निशमन दल असतात तर हे दररोज त्यांच्या गाड्या किंवा प्रिपेअर्ड असतात. ते काही झालं तरी गाडी दररोज सुरू करणे चालू अवस्थेमध्ये असते. हे म्हणजे प्रिपेअर्ड असतात. हे नाही तर काही झालं, फोन आला, मग गाडी सुरू होत नाही, मग काहीतरी अनेक प्रश्न येतात. असं नाही, प्रिपेअर्ड पाहिजे. ते काही झालं तरी लगेच एका सेकंदात ती गाडी फायर एक्सटिंग्विशरशी निघू शकेल आणि ज्या ठिकाणी हानी जी आहे ती कमी प्रमाणात होईल किंवा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी.
त्यानंतर the content of disaster mitigation plan vary depending on geographical locations. लोकेशन्स उदाहरणार्थ ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत, औष्णिक विद्युत केंद्राचे प्रोजेक्ट आहेत, त्या ठिकाणी कशा प्रकारे काळजी ही वेगळ्या प्रकारे सतर्क त्या ठिकाणी यंत्रणा असायला हवी. त्यानंतर जैतापूर प्रकल्प असेल किंवा असे काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी नेहमी नैसर्गिक आपत्ती येत असते. त्या ठिकाणी मग आता उदाहरणार्थ बंगालच्या उपसागरामध्ये तुम्हाला सांगितलं मी 2004 मध्ये बरंच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सुनामीमुळे. त्या ठिकाणी कशा प्रकारचे नेहमी गोष्टी घडत असतात. तर उदाहरणार्थ जपानला नेहमी हे जे काय नॅचरल डिझास्टरचा सामना नेहमी करावा लागतो. मग त्यांच्याकडं उपलब्ध असणारी यंत्रणा ही सज्ज असायला पाहिजे. आता उदाहरणार्थ काय सुनामी येणार आहे, डायरेक्ट येत नाही, काहीतरी इशारे असतात, धोक्याच्या सूचना असतात, ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. आता त्याचं उदाहरण आपण देत असताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये लंडन या शहरावर अनेक बॉम्ब हल्ले वगैरे होत असायचे. पण त्या ठिकाणी लोकांनी जे आहे ते लहान जमिनीखाली लपण्यासाठी किंवा अशा काही यंत्रणा सज्ज केल्या होत्या जेणेकरून जीवितहानीही कमी होईल. काहीतरी पॉलिसीज ह्या लोकल लेवलला असायला हव्यात. काय झालं तर नक्की आपण काय केलं पाहिजे. त्यानंतर geographical location, the type and nature of events. स्वरूप कसं असेल, nature of events, economical conditions of the country and number of other factors. However, the general approach for preparing a disaster mitigation plan is more or less common to all countries and events. So, goals of disaster mitigation. त्याचे कोणकोणते जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजेत मिटिगेशन किंवा शमन करण्यासाठी. आपत्तीचं जे आहे ते कमी प्रमाणात तीव्रता किंवा हानी कमी प्रमाणामध्ये पोहोचवायची असेल तर जाणीव आणि जागृती निर्माण करणे. त्यानंतर मोबिलायझिंग सपोर्ट, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा सपोर्ट कसा घ्यायचा. त्यानंतर इन्क्रीजिंग डिझास्टर मिटिगेशन ऍक्टिव्हिटीज कशा ताबडतोब राबवायच्या असतील. त्यानंतर प्लॅनिंग, प्रिपेअरनेस अँड डिझास्टर रिलीफ ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. प्लॅनिंग करणे, प्रिपेअरनेस तयारी जी आहे, प्रिपेअर्डनेस अँड डिझास्टर रिलीफ या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत इन्क्रीजिंग डिझास्टर मिटिगेशन ऍक्टिव्हिटी मध्ये. प्लॅनिंग, प्रिपेअरनेस अँड डिझास्टर रिलीफ. त्यानंतर पब्लिक पॉलिसीज, जिओग्राफिकल एरिया and the calamities which occurs and the nearby projects or plants of nuclear energy, they have to pay attention to public policies and implement as soon as possible if such kind of disasters may happen in future or there is some possibility that such things may occur. Say for example, natural disasters, flood, etc. We will see later, but dams are there. So there is a possibility that the water may fall above the capacity of this dam. Then people migrate from the nearby dam area to other places. So disaster mitigation is important. Then public policies, I told you, mitigation, preparedness, response, recovery. Let us move. Effects and mitigation of natural disasters. Effects and mitigation of natural disasters. Okay, effects कोणकोणते आहेत? Number 1 effect आहे, I forget to put here, earthquakes. In earthquake, what are the consequences of earthquake? Now a huge proportion loss of lives can be possible. On
September 30, 1993. This day still remember. When I was at Nanded, I was studying in standard, three, third standard, and Latur and Nanded, they are nearby, 150 kilometers. And though Latur or Khilari, it was the center, but some nearby areas to Khilari, from Khilari to 200 kilometers area. It was shock. Really, it was I witnessed that Khilari or Latur earthquake. Really, people were frightened. Um, we didn't understand. Um, I would like to say one truth. I was around 5 a.m. in the morning, 5 or 5:30. We thought that some robbers came at our house. We didn't understand that the soil or the land is vibrating. We thought some robbers came and we are ready to face robbers. So we didn't understand. Still, I remember at Hillary's earthquake. It is beyond human capacity to understand such things may happen. Then loss of lives. 400,000, 4 actually at Latur, uh, more than 7,000 people and 16,000 people were injured. And January 26th January, earthquake at Bhuj, Gujarat, killed more than 90,000 people. This earthquake occurs in 2001. Yeah, I was studying 10th standard. Yes. Economic loss. Yes, possibility of economic loss. Okay. If say for example industries, then some plants, they can damage, and the problem of unemployability may happen. Between 1970 and 1990, earthquakes in different parts in the world caused overall economic losses estimated at 65 uh, $65 billion. Huge economic loss is possible due to earthquakes. Then loss of properties. Yes, loss of properties. Earthquakes causes violent ground motion accompanied by fracturing, which can lead to collapse of large number of buildings, dams. I told you dams, bridges and tunnels. There is a possibility that tunnels may damage because of the vibration of land. Everything may happen. No one can predict. Earthquake is unpredictable. Everything may loss. Earthquakes at just a minute. Then Latur earthquakes in Maharashtra, over 30,000 houses were destroyed, and a Bhuj earthquake in Gujarat, about 3.48 lakh houses were destroyed. 8.44 lakh houses damaged. Bhuj was the huge natural calamity, natural disaster occurred in 2001, 26th January, where I still remember people are very much eager to celebrate our Republic Day. But around 8:30 to 9, yeah, that time this calamity occurs, and loss of property, not only property but also lives, and everything disturbs. Then people, our citizens, they face psychological stress problems, because
if earning person, whoever is elder person or earned person, he lost the life, then hopes, expectations, and ambitions, everything shattered. A terrible is a terrible. Everything is a terrible. Then another natural disaster, that is tsunami. India has faced tsunami several times, and a recent example, which was happened in 2004 at Chennai, just a physical damage. Okay, what are the effects of tsunami? Physical damage, yes, possibility of physical damage. Then uh, uh, it generally affects human settlements on the coastal areas by damaging houses, roads, bridges, and other infrastructure, port facilities, boats, fishing nets, etc. Physical damage is huge in number. In case with tsunami, then environmental damage, tsunami generates tons of debris on account of structural collapse of weaker buildings, release of toxic chemicals into environment on account of chemical leak, etc., have negative impact on the already fragile ecosystem. Actually, ecosystem is fragile. It global due to global warming, and the natural cycle is also drastically changed. And due to such factors, the environmental damage, such tsunami can add more into the physical damage or the psychological suffering of the people. Then casualties. Tsunami attacked the seashore like a water bomb. Many people are washed out to sea or crushed by the giant waves. मोठमोठ्या लाटा येतात आणि अनेक लोक बेघर होण्याची शक्यता असते. अनेकांना आपला जीव देखील प्राणाला देखील मुकावं लागतं. त्यानंतर इम्पॅक्ट ऑन स्टँडिंग क्रॉप्स. नाव इम्पॅक्ट ऑन स्टँडिंग क्रॉप्स म्हणजे जे काही शेतीमध्ये पिकवलेला जो काही माल आहे, कोणताही गहू, ज्वारी, जे काय आहे, तर ह्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. कारण सर्व भुईसपाट होऊ शकतं, इथं काहीही राहत नाही. सुनामी आली की we have observed, you also might have listened about in 2004, your parents have this tsunami which was occurred in India. Then flooding by tsunami causes damage to the standing crops and also to food suppliers. The agricultural land in the coastal area may rendered infertile due to salt water from the sea, the coastal areas, or if the salt water is rendered infertile land. Then earthquakes and measures. What are the measures that can risk reduction and measures, preparedness measures, and post disaster needs? Earthquake and tsunami, we are learning hazard mapping, risk reduction and measures. In this category, public awareness program and training is essential. Then assessment and reduction of structural vulnerability, it is important. Land use control or zoning, building codes, insurance. आजच्या ह्याच्यामध्ये सिरियल्स मध्ये आपण पाहिलं की बरेचसे सिरियल्स जेव्हा सुरू झाले तेव्हा मेनी ऍक्टर ऍक्ट्रेसेस दे वी आर टेलिंग दॅट वी हॅड आवर इन्शुरन्स and safety measures we are taking. So they were speaking, I still remember. Okay, insurance is important.
if anything may happen, unpredictable things may happen, so there should be some measures that our family can run, our family can survive after XYZ or whatever may happen in our life. So insurance is important. Preparedness measures, it includes earthquake warning system, preparedness programs, training at NGO and government officials for rescue operations, and fixing instruments like deep ocean assessment and reporting tsunami. फिक्सिंग इन्स्ट्रुमेंट्स काहीतरी फिक्स केले पाहिजे जेणेकरून जे काही होण्याची शक्यता आहे सुनामी असेल तर त्या नियर बाय जे काही जवळचे लोक आहेत त्यांना माहिती पूर्वसूचना देता येईल. त्यानंतर फॉस्ट डिझास्टर नीड्स, इट includes search and rescue operations, then distribution of food and drinking water to earthquake tsunami affected people, then emergency medical assistance, it is important, survey on damage needs, relief assistance, and reconstruction and rehabilitation. ते काय पुनर्वसन महत्वाचं ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पोस्ट डिझास्टर नीड्स, प्रिपेअरनेस मेजर्स, रिस्क रिडक्शन अँड मेजर्स. पोस्ट झाल्यानंतर प्रिपेअर्ड काय जर होण्याची शक्यता असेल तर काय आपण वॉर्निंग सिस्टीम आहे, एनजीओ किंवा ऑफिशियल्स लोकांना ट्रेनिंग देणं असेल. आणि त्यानंतर रिस्क रिडक्शन म्हणजेच काय की इन्स्ट्रुमेंट्स वगैरे ह्याची सोय केली पाहिजे जेणेकरून पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम घेतले पाहिजेत म्हणजे तीव्रता कमी होईल म्हणजेच मिटिगेशन बरं का. रिस्क रिडक्शन अँड मेजर्स म्हणजे मिटिगेशन प्लॅन्स, preparedness and post disaster needs, some do's and don'ts that people must follow during such kind of disasters. Earthquake, some do's and don'ts. Immediate actions, okay, indoors, do not one should not rush outside. Then we should be kept ourselves under table, doorways if they are bedridden under their beds. Then outdoors, keep clear of buildings, high walls, or dangling electric wires. Do not re-enter damaged buildings outdoors. Then while driving, if suppose driver or people are in a bus, they should or driver should not drive, or when we are in the car, maybe in car, we should not drive at the time of earthquakes. Then as soon as we can put out all domestic fires and turn off heaters, turn off electricity, gas and water if the house is damaged. Then leave the house if a fire starts that cannot be put out at once. Leave the house if a gas leak is detected after the gas is turned off. Save water. Fill all emergency containers. So free pets and domestic animals, dogs, cats and cattle. It is very important. Now in this lecture, what we have seen, disaster mitigation, concept of mitigation, then goals of disaster mitigation, कोणकोणते goals आहेत, त्यानंतर effects and mitigation of natural disasters, कोणत्या प्रकारची हानी होते किंवा अर्थक्वेक असेल, सुनामी आला असेल तर, आणि डूज अँड डोंट्स, आपण कोणकोणते डूज काय गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत ह्या विषयी आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं. तर तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद आणि आपण उद्या भेटूया.